हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात आपण सगळे? मजेत? मी पण मजेत आहे. तर आज आपण बनवलेला आहे पनीर आणि बटाट्याचा पराठा. कच्चं पनीर आणि बटाटा उकडलेला, तो आपण आज त्याचा छान पराठा बनवलेला आहे. पराठा कसा बनतो तुम्हाला दाखवतेच. आता पाऊस सुरू आहे, छान वाटते आहे, असं छान हेल्दी हेल्दी खायची इच्छा होते. तर आपण हे असं पनीर कच्चंच घेतलेलं आहे आणि हे मॅश करून घ्यायचं आणि उकडलेला बटाटा तो पण छान मिक्स करून घ्यायचा असा. आणि बारीक कांदा कापून घ्यायचा आणि चिली फ्लेक्स मी नेहमी माझ्या घरी करून ठेवते. चॅनलला नवीन असाल माझ्या खूप आहेत मी, तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा लवकर लवकर. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्ही. आणि हेल्दी हेल्दी डिश राहते आपल्या चॅनलवर, तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा. शेवटी त्यामध्ये टिप्स असते. तर आपण हा पनीर आणि बटाट्याचा पराठा कसा बनवलेला आहे पुन्हा मी एकदा सांगते तुम्हाला. आणि हे कच्चंच पनीर घेतलेलं आहे आपण, आणि 2 बटाटे घेतले आणि त्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून. तुम्हाला वाटत असेल तर बारीक हिरवी मिरची पण टाकू शकता, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स. मी फक्त आता इथे पनीर आणि बटाटा आणि एक कांदा कट करून आणि चिली फ्लेक्स एवढंच घेतलेलं आहे. आणि हे छान मिक्स करायचं, असंच हाताने छान होऊन जाते. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं, मीठ टाकायचं, चिली फ्लेक्स टाकायची, बाकी काही टाकायची गरज नाही. हेल्दी, एकदम हेल्दी आपला मुलांसाठी तर हा एकदम ऑप्शन आहे. हेल्दी पराठा. मुलं तसे पनीर खात नसेल, हा पराठा मुलं नक्कीच खातात, 100% गॅरंटी. तर हे झालं आपलं आतमध्ये स्टफिंगचं. हे छान मिक्स करून घ्यायचं एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये फक्त सांगितल्याप्रमाणे तेवढंच टाकायचं. ठीक. त्यानंतर डो कसा भिजवायचा, जो की आपण बाहेर खातो पराठा, आणि घरचा आणि बाहेरचा थोडा वेगळा वाटतो आपल्याला खायला. तर डो मी त्यामध्ये मैदा घेतलेला आहे आणि त्या मैद्यामध्ये 1 चम्मच सोडा, 1 चम्मच बेकिंग पावडर आणि 1 चम्मच मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे. तो मी सकाळी 7 वाजता भिजून ठेवलेला आहे डो. तुम्ही रात्री भिजवला तरी चालते. तो आपण छान भिजून घ्यायचा आणि छान असा ब्रेडसारखा तो फुगतो. ठीक आहे. तर आपण तो डो भिजवलेला आहे सकाळी 7 वाजता. त्यानंतर तुम्हाला दिवसभर रात्री केव्हाही पराठा करायचा असला ते स्टफिंग पण बनवून ठेवायचं आपलं पनीर आणि आलूचं, एकदम सिंपल. आणि ते पण छान फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं. मग तो पराठा छान आपण पुरण जसं भरतो तसा तो भरून घ्यायचा. आता हे मी तुम्हाला दाखवून नाही राहिली यासाठी की मी व्हिडिओ बनवला होता, पण तो माझ्याच्याने झाला डिलीट. आता काय करायचं, फक्त पराठे केलेलेच उरलेला व्हिडिओ राहिलेला आहे, म्हणून मी फक्त हे तुम्हाला साहित्य दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. आणि त्यामुळंच, आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि शॉर्ट व्हिडिओला पण लाईक करा, आवडत असेल तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला पण पहा. आणि फेसबुकला पण ड्रीम गर्ल नावाने पेज आहे माझं, ते पण तुम्ही नक्की बघा. तर ते आपण छान भरून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि मुलांच्या हिशोबाने हे पराठे खूप हेल्दी होतात. पुन्हा मी सांगते की तो व्हिडिओ माझ्याने डिलीट झालेला आहे. तर मी तुम्हाला आता फक्त पराठ्याचाच व्हिडिओ राहिलेला आहे माझ्याकडे, तोच मी मग तुम्हाला आता हे सांगितलेलं आहे कसा मी बनवला तो पराठा. तर अशा पद्धतीने हा आपला छान इथे पराठा, हे असे छान पराठे बनवलेले आहे. हे बघा, हे आहे पनीर आणि बटाट्याचा छान पराठा. आणि त्यामध्येच मग बॅटरमध्ये तुम्हाला चीज वगैरे आवडत असेल तर छान चीज टाका त्याच्यामध्ये. पण चीज कोणतं टाकायचं, मोझेरेला चीज टाकायचं त्याच्यामध्ये स्टफिंगमध्ये. एकदम छान आपला, मुलांना खूप आवडतो हा पराठा. मी नेहमी करते टिफिनमध्ये न्यायला, छान पाणी सुटत नाही याला, काही नाही, आणि खायला अप्रतिम लागतो पराठा. असे मी आता 2 बनवलेले आहे पराठे. हे बघा, अगदी खूपच स्मेल इतका सुंदर येत आहे याचा, काही विचारूच नका. कुठे बाहेर, आता पावसाळ्याचे दिवस आहे, काही बाहेरचं आपण खात नाही जास्त. तर मुलांच्या टिफिनच्या हिशोबाने हा एकदम, आणि बाहेर ऑफिसला आपण जातो, ऑफिसच्या हिशोबाने पण पनीर, आलू पनीर पराठा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. यासोबत तुम्ही सॉस वगैरे काही खाऊ शकता.
आता मी हे बनवलेलं आहे, छान लागते. गरम गरम तर खूपच छान लागते आणि थंड झाल्यानंतर त्याहीपेक्षा छान लागते खायला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं छान पनीर आणि आलूचा हा छान अगदी पराठा झालेला आहे. हे बघा, एकदम छान टफिन आहे याच्यामध्ये. बघा, खूपच टेस्टी लागतो ह्या खायला. आणि खूप सारं घी टाकायचं, तेल टाकायचं नाही, याला घी टाकायचं. आपल्या सेहतसाठी एकदम छान असतं ते. असे पराठे बनवले म्हणजे फक्त तुपामध्येच ते छान करायचे. आज मग मी आम्ही छान पनीर आलूचे पराठेच बनवलेले आहे. हे बघा, खूप सारे बनवले, इतके टेस्टी लागत आहे, खूपच मी सांगू शकत नाही तुम्हाला. आणि कढी मी दररोज बनवते. हे बघा, कढी पण आज बनवलेली आहे. पावसाळा सुरू झाला की मला आम्हाला सगळ्यांना कढी दररोज लागते प्यायला गरम गरम. ही अशी व्हाईट कढी बनवते मी, खूप छान आंबट आहे, आंबट गोड अशी चवीला कढी आहे. एकदम भन्नाट लागते. पराठा तर काही विचारूच नका तुम्ही. आणि स्वीट आपल्याला लागतेच खायला. तर ही मी बालुशी बनवलेली आहे. हे बघा, नंतर याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की टाकेल, पण लॉंग व्हिडिओ नक्की बघत जा. नवीन नवीन डिश राहते आणि त्यामध्ये थोड्या टिप्स राहतात, आपल्या महिलांसाठी खूप गरजेचं राहते. आणि टिप्स तुम्हाला कोणी सांगणार नाही, माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन टिप्स राहते आणि एकदम स्वादिष्ट जेवण कसं बनवायचं हे पण राहते. बालुशी एकदम छान बनलेली आहे, कढी पण खूपच छान झाली आहे, पराठा तर काही विचारूच नका. चला मग या जेवायला. आता छान गरम गरम पराठे, पनीर पराठे जेवते, हेल्दी एकदम. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा माझं चॅनल कुक विथ मी. तर मित्रांनो, बाय.